पर्व न्यूज। आरंभ एका नव्या पर्वाचा। वडगाव शहरात सीएससी सेंटर चालकाकडून शेतकऱ्यांची होणारी लूटमार थांबवण्याबाबत आज तहसीलदार शीतल सोलाट यांना महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटना भडगाव तालुक्याच्या वतीने लेखी निवेदन देण्यात आले। याबाबत आर्थिक लूट करणाऱ्या त्वरित कारवाईची मागणी करण्यात आली। तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की शासनाने सर्व शेतकऱ्यांना कृषीविषयी योजना तसेच विविध अनुदान संबंधित फार्मर आयडी बनवण्यासाठी सातबारा उतारा व आधार कार्ड लिंक करणे सक्तीचे केले असून हा फार्मर आयडी बनवण्यासाठी शहरातील सीएससी सेंटर चालक हे मनमानी पद्धतीने 100 ते 200 रुपये तसेच 500 रुपयाची मागणी गोरगरीब शेतकऱ्यांकडून करीत लूटमार केली जात आहे। तेही तहसील कार्यालय आवारात ही लूटमार होत असून आदरणीय तहसीलदार साहेब आपण आपल्या स्तरावर चौकशी करून याबाबत त्यांच्यावर त्वरित कारवाई करत सीएससी सेंटर बंद करावे, गोरगरीब शेतकऱ्यांची होणारी लूट ही त्वरित थांबवावी। या सीएससी सेंटर चालकांना शेतकऱ्यांसाठी मोफत आयडी बनवण्याविषयी मार्गदर्शक फलक सेंटरच्या दर्शनी भागास लावणे बंधनकारक करावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली। यावेळी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष अभिमान हटकर, विलास देशमुख, कन्हैयालाल महाजन, अनिल पाटील, भगवान चौधरी, परशुराम सूर्यवंशी, मनोज परदेसी आदीसह अनेक शेतकऱ्यांच्या सह्या आहेत। पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।